अवघड आहे. काय चाललंय केलं वय नमस्कार आणि गुड मॉर्निंग. कारण सकाळच्या वाजल्या 6:30. थोडंसं उजेड झालंय. मग अशी तर लईच अंधार होता. उशीर झाला. अजून मला बाहेरची साफसफाई पण करायची, पटपट काम आवरायचे, स्वयंपाक पण करायचा आहे. आणि 2 स्पेशल व्यक्ती येणार आहेत, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. म्हणून पटकन आवरून घ्यायचे. बघा मस्त अशी थंडी पडली इकडं. गार पण लागते. 2-3 दिवस काय गार लागत नव्हतं, पण आता चांगलंच गारवा सुटलंय. तर चला, आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि थंडी पण खूप पडली, त्यामुळं मस्त वाटतंय आता. चला काम आवरून घेते पटपट. तर पहा, पीठ मळून झालेलं. आता उशीर झालंय, भिजायला ठेवलेलं ना मग. आता भाजी करायची पनीरची भाजी कशी करते ती तुम्ही पहा. छान होती तशी केल्यावरती. मटर पनीर करणार आहे. आणि मटर आहे ना, ते मी इथं कालच घेतलेलं. डायरेक्ट मटर घेतलेलं, ग्रीन पीस नाही आणलेला, मटरच घेतलेलं. आता मटर बाजारात आले थंडीमुळं, त्यामुळे म्हटलं चला मटर पनीर करा. तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. ते मटर आहे, आता याला सोलायचं पनीरसाठी. तर नक्की प्रोसेस बघा कशी आहे मटर पनीर. याचं ग्रीन पीस कसं होतं ते चला. म्हणजे डेअरीवरून पनीर आणले अर्धा किलो, त्याचंच आपण बनवणार आहे. आता छोटे छोटे पीस करायचे. पण आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, थंड पाण्याने धुवून घेणार आहे आता मी. पनीर स्वच्छ धुवून घेतलंय. त्याचं छोटं छोटं पीस करणार आहे. मी आता कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि पनीर परतून घ्यायचं आहे आपल्याला त्या तेलामध्ये. आणि पनीर परतून जर काढून ठेवलं तर ते लबरसारखं होतं, म्हणून त्यासाठी गार पाणी घ्यायचं. ते तेल गरम झाले, आता पनीर सोडणार आहे त्याच्यात मी. कलर चेंज झाला आहे. आता त्याला असंच नाही ठेवता, इथं मी थंड पाणी घेतले. म्हणजे कसं पनीर लबरगत होत नाही, त्यामुळं पाण्यात टाकायचं आपल्याला. ते पाण्यात असं टाकून झाकून ठेवायचं. म्हणजे ते जेव्हा आपल्याला करायचे ना, तर आहे असंच राहतं, लबरगत नाही होत. ते मोठे ते काही चांगली करून इथं भाजून घेतलं त्यामुळे. थोडंसं नमक टाकून मटर शिजवून घेते आता. तर इथे पहा, मी छोटे 2-3 कांदे चिरून घेतले. इथं थोडासा लसूण, इथं उभा टोमॅटो चिरून घेतलाय. इथं छोटा परतण्यासाठी तेलामध्ये. आणि इथं पण 2-3 कांदे चिरून घेतल्यात छोटं. इथं आले, इथं कोथिंबीर, आणि भाजी घट्ट होण्यासाठी थोडंसं काजू घेतले. हे तर घट्ट होतीच, पण काजूला पण जास्त चव येते म्हणून काजू पण घेतले. आता सगळं परतून घ्यायचं. तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. ते पनीर तळलेलं तेल होतं, त्यामुळे असं दिसतंय ते. थोडंसं काजू भाजून घ्यायचं तुम्हाला. इथं कांदा लाल झालाय. लसूण टाकायचं त्यामध्ये. अद्रक पण टाकायचं, अद्रकने चव छान येते. लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर, लसूण हे पण लाल झालेलं आहे. थोडंसं नमक टाकायचं त्यामध्ये. टोमॅटो परत टाकतो आणि लावून घेतो चांगलं. टोमॅटो पण इथं लवकर चांगलं मऊ झालं. सगळं खरपूस भाजून घेतलं, त्यामुळे चव पण छान होती त्याची.
छानशी प्युरी तयार केली आता मी इथे. पाहू शकता एकदम बारीक ग्रेव्हीच केली. आता आपल्या इथं कांदा परतून होतोय. एकदम मस्त हॉटेलपेक्षा पण चवदार होणार आहे. हॉटेलमध्ये तर जास्त जास्त ग्रेव्ही पण जास्त ग्रेव्ही पण मस्त खाण्यासाठी आपल्याला घरी कसं आवडतं खूप करते. टाकायचं टोमॅटोतलं पाणी पिळून घ्यायचं. त्यात पाणी असतं. कांदा परतो चांगला. टोमॅटो परतो सॉरी. आता ग्रेव्हीने तर तेल सोडलेलं आहे. चांगले असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि मी इथं मसाला घेतलाय पहा. हे काश्मीरी लाल मिरची आहे. आपली मिरचीची बुकटी आहे. मिरची पावडरच आहे. आणि इथं थोडासा पनीर मसाला घेतला आहे. आणि थोडासा चिकन मसाला चवीसाठी. आणि तिथे थोडीशी हळद. आता ही ग्रेव्हीला चांगलं तेल सुटले पहा तुम्ही. हे सर्व मसाला मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे. आणि ह्या मसाल्यांनी पण तेल सोडलं पाहिजे. तुम्हाला जेवढं तिखट आवडेल ना त्या अंदाजे तुम्ही मसाला घ्या. आणि मिरची पावडर हे काय तिखट नसतं जास्त, त्यामुळे ते थोडंसं जास्त घ्यायचं राहतं. मसाला टोमॅटो असल्यामुळे गोड होण्याची शक्यता असते भाजी. त्यामुळे मसाला थोडंसं जास्त घ्यायचं, तिखट पण होत नाही. तर हे चांगलं परतलंय. मला अंदाजे 5 मिनिटं तरी परता तुम्ही. सतत हलवायचं त्याला. मसाला तेल सोडतोय. आणि आपल्या मिक्सरमध्ये असतं ते पण पाणी ओतायचं, गरम पाणी करून त्याच्यामध्ये. चांगलं परत येते बघा. ते तेल सोडायला लागलं. मस्त वास येतोय मसाल्यांचा घरामध्ये. एकदम हॉटेल स्टाईल. हॉटेलमध्ये पण असं नाही एवढं साथ भेटत घरच्यासारखं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा. आणि मी इथे थोडंसंच वाटाणा घेतल्यात. आणि हे वाटाणा शिजवून गरम पाण्यात मीठ टाकून घेतले. त्याचं पाणी नाही घेणार आहे कारण वाटाण्याचा खूप पाण्याचा थोडासा वास आहे. नुसतं वाटाणा घेणार आहे. शिजवलेलं पाणी टाकून घेणार आहे. घेतलं नाही. वाटाणा मस्त चांगला परतलाय. वाटणात थोडंसं मीठ टाकलेलं आणि त्यात थोडंसं टाकलेलं आहे. ठेवले. गरम पाणीच ओतायचं, गार पाणी नाही कधी भाजीत ओतायचं. आणि मसाल्याचं काय करायचं असेल तर नेहमी गरमच पाणी ओतायचं. ते पण ओतून घेते आता. जवळजवळ 8-10 माणसांसाठी करायचं होतं हे. पहिला परत मसाला चिकट केला.
स्वयंपाक निम्मा तर झालाय. आता चपात्या करायच्या, थोड्याशा पुऱ्या करायच्यात, भात करायचा आहे. ते पण पटपट आवरून घेते. आणि पाहुणे काय अजून आले नाहीत. चला उरकते आता. तर 10 मिनिटं झाले आता. मस्त तरी आली. घट्ट पण झाले. अजून बंद करून ठेव. चला माझे भाऊ आलेले आहेत. आता काय बोलतात काय माहिती. माझे भाऊच येणार होते 2. ते आर्मीत आहेत. बघा आमचे भाऊ करण अर्जुन, मेरे करण अर्जुन आ गए. रोहन पैसे घ्या. घे खायला मामाचं खाय घे. शायनीच मारत आल्या अयो पडचाल. करण अर्जुन मला माहिती अर्धी व्हिडिओ काढून ठेवली. किती भारी दिसताय दोघं पण. तुला काय लाज वाटते बिनकामाची? त्या दिवशी पण करण अर्जुन आ गई. बघा मुली कशा करतात मामाला. जायचं 12 वाजता. तो कधी तिच्यापासून पाणी द्यायचं. ते सरबत करायचं. सरबत तयार केलेला आणू आणू खाली उतर. मामाला सरबत पिऊ दे. मामाला दिला सर. कसं झालंय सांग रे. त्याला बघायचं. आणू कसं मामाचा मेकअप करते. मामा भाजीचं चांगलं चाललं. तर माझा स्वयंपाक झाला निम्मा. थोडासाच राहिला आता, फक्त करायची राहिली. त्याला आवडते. आणि मामाचा मेकअप लावला आणायला मामाला. मामाचा मेकअप चालला. कुठं गेली? हा एवढीची चॉकलेट घेऊन आली का? मामा सोबत मज्जा करते चांगलीच. बरं झालं सर्दी आली रे तिला. नको दाखव काय आहे. पाकोळी आणली का? बरं झालं मला खायला आणली. स्वयंपाकी झालेला आहे. आता जेवणाची तयारी आहे. आता जेवण वाढते. मस्त जेवण केलं. कसं झालंय नक्की सांगा. सांगतो उद्या व्हॉट्सअपवर सांगतो तुला कसं झालंय. मी ईमेल करतो तुला. जेवायला बसलेत आता. जेवण वाढते. कसं झालंय सोन्या? हॉटेल सारखं झालंय का? माझा स्वयंपाक नेहमी चांगलाच होतो. तुला माहित आहे. खात ना तू कधीतरी आल्यावरती. आता जेवण करतात. आता जेवण देते. लास्ट जेवण करताना व्हिडिओ काढू नको म्हणतात. करतात व्हिडिओ मध्ये घेते म्हणून. चला आता जेवण करून देते ह्यांना. सोन्या तुम्ही एका लावून बनवण्यासाठी रेसिपी कोणती यूज केली? तू सांगा आधी. लई पुढचं युट्यूबर रेसिपी युट्यूबर बघ. जेवण चाललंय. खाली मुंड घालून लाजते. आता ते चाललेत. आणि ते काय काम करतात? तू कशात आहे रे? कोणत्या आर्मीत आहे? आर्मीत. कुठल्या? इंडियन आर्मी. तिथं पळूनच केला. ते पण आर्मीत भरती झालाय. सेना पोलीस मध्ये.
आता चालले त्यांना म्हणलं बस आता. त्यासाठी आणूला घरी ठेवले शाळेतून. है ना आणू? मामाने शाळा बुडवली ना. बस की थोड्या वेळ. नाही जायचं विषय झालाय. इथं कुठल्या आर्मीत आहे? मी पण आर्मीत असेल. सरकारी नोकर आहे. आता मला वहिनी आणायची काही टेन्शन नाही राहिले ना. नाहीतर ह्यांच्या तोंडाकडे बघून तर सरकारी नोकर बघून तर येते चांगले आम्हाला वहिनी आहे ना. हा लग्न करायचं त्याला लगेच नाही तिकडं आल्या चाला होते. तर आता चालले ते जेवण केलं ना पोटभर. नाही थांब म्हणते थोड्या वेळ 4 वाजता किती नाटक आहे तर तुझ्या झोप लागली मला. चल झोप संध्याकाळी पैसे दिलं ना कुठे दिलं? 2000 दिले का अगं काय पिक्चर द्या काय आणलं का नाही. चल बस कुठं जायचं आता? घरी जायचं कुठं? घरी मग थांब की थोड्या वेळ अजून 2-3 वाजले. जाऊ का ना. बाय बाय चला म्हणे. हा चल. तर जॉकेट राहिलेलं त्यांचं लक्षातच नाही तर परत फोन करून घेतलाय. तो जॉकेट द्यायचं त्याला. येतोयच तो. कुठे गेलता तू? आता फायनली चाललेत ते. कसं राहतात मी जाता का? बाय मला बाय बाय कर. बाय गेलेत आता ते. तर आताच काम आवरलंय आणि ते गेले चांगला अर्धा तास झाला असतील. कारण त्यांना पुढं पण जायचं होतं. लवकर आलते तरी साधारण 11 वाजता आलते आणि म्हणले दिदो आम्हाला पुढं जायचं देवाला सिद्धटेकला. आता जाऊ दे लवकर आणि तिथून परत घरी पण जायचं होतं. तर म्हणलं चालतंय. आणि रानूच घरी होती. राघू तर शाळेत गेलते. त्यामुळे म्हणलं गेले ते आता. आणि लाजत होता. छोटावाला लाजत होता. मोठा होता ते नव्हता लाजत. आणि दोघे पण माझ्यापेक्षा लहानच आहेत. तर लाजत होता. एक तर सारखा व्हिडिओमध्ये येतच नव्हता. त्याला हसायला यायचं लई. आणि लग्नाच्या वेळेस तो पण आलता पण तरी पण तो आला नव्हता व्हिडिओमध्ये. तर त्याला पण व्हायचं वाटत असेल नाही का थोडंसं कॅमेरासोबत घ्यायला. तर दोघं पण आर्मीत आहेत आणि त्यांना कसं एकदा बाहेर गेलं की 5-5, 7-7 महिने सुट्टीच भेटत नाही. त्यामुळं ते आता येतात. म्हणजे दरवर्षी जेव्हा सुट्टी भेटत ना तर दोन्ही बहिणीकडे जातात. माझ्या पण बहिणीकडे जातात आणि माझ्याकडे पण येतात. आणि त्याच्या मामाचं गाव पण जवळच आहे रावणगावमध्ये. त्यामुळे तिकडं पण येतात. आणि तिकडं आले की मग माझ्याकडे पण असतोच मुक्कामाला नव्हते यावेळेस मामाच्या तिथंच थांबलेले. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला, माझे भाव कसे वाटले, जेवण हे नक्की सांगा. आणि मी कशावर नंतर व्हिडिओ बनवावं, कशावर बघायला आवडतील व्हिडिओ माझ्याबद्दल ते नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण सुचेल की मी कशावर बनवू कशावर नाही ते. तर नक्की सांगा. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आवडले असल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला इथेच एंड करते आता मी. बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, सगळं वॉच करत जा. तर चला बाय.